अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर शहरात घेण्यात आले भव्य आरोग्य व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर शहरातील निर्मल हॉस्पिटल येथे दिनांक 22 जुलै 2024 रोजी भव्य मोफत आरोग्य व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. यात शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये नेत्र तपासणीत जवळपास 100 नागरिकांची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी त्यांना नांदेड येथे शस्त्रक्रियासाठी पाठविण्यात आले आहे. तसेच रक्तदान शिबिर देखील यावेळी आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये असंख्य युवकांनी रक्तदान केले. तसेच सदरील सर्व सामाजिक उपक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विश्वांबर पवार यांच्या संकल्पनेतून घेण्यात आले. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, वह्या पुस्तक वाटप आणि अर्धापूरमध्ये 5 गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दत्तक असे विविध सामाजिक बांधिलकी सोबत आता मुदखेडला अजून 2 दिवसानंतर 24 तारखेला रक्तदान वापर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहामध्ये नेत्रदान शिबिर, नेत्र शस्त्रक्रिया शिबिर असे विविध आयोजन 80% समाजकारण 20% राजकारण या माध्यमातून दादांनी जे धोरण दिलेले आहेत त्यावर आमचा पक्ष चालत असून त्यांना आम्ही मानणारे कार्यकर्ते हे समाजापर्यंत जाऊन तळागाळातील गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही परिश्रम घेत असून दादाचे जे योजना लाडकी बहीण योजनेचा असतील फॉर्म त्यांचा असतील पीक विम्याचा फॉर्म असेल अशा विविध माध्यमातून आम्ही आहे की नाही जनजागृती मोहीम गाव तिथे बूथ तिथून आम्ही अवलंबलं आहे. या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 1,500 लोकांनी या नेत्र शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे. 3 जानेवारीला माझा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देखील आम्ही करतो. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत आमची राहते. त्या माध्यमातून आताच तुमच्या माहितीप्रमाणे कळालं आम्ही वर्षामध्ये 1 वेळेसच घेत होतो. आता इथून पुढे 2 वेळेस घेऊ 100%. अजितदादा यांना आमच्या तमाम राष्ट्रवादी नांदेड जिल्हा महिला, विद्यार्थी, युवक, सर्व सेल, सामाजिक न्याय विभाग, सोशल मीडिया विभाग, सर्व सेलच्या वतीनं आई तुळजाभवानी चरणी आम्ही विनंती करतो की अजितदादा यांना उदंड आयुष्य देऊन या महाराष्ट्राच्या येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून दादाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विकास कसा होईल हे आपण बघू. माझं नाव बळीराम सकाराम कापसा आहे. मी लगूचा राहणारा आहे. अजित पवारच्या निमित्ताने डोळ्याची तपासणी केलेली आहे. तरी उद्या डोळे धुण्याकरता जंगमवाडीला या म्हणून सांगितलेले आहे. तरी असंच शिबिर साहेबांनी वेळोवेळी महिन्याद्वारे ठेवावे ही शेतकऱ्याची नम्र विनंती आहे. विश्वांबर पवारचे आम्ही आभारी आहोत आणि असंच त्याने वेळेवर आम्हाला गरीबाला सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे. माधवराव नागोजी सोळंके, तालुका भोकर, जिल्हा नांदेड, गाव पोमनाळा. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर भोकरला घेतलेले आहे. त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना तपासणी करून नांदेडला डोळ्याची तपासणी करून डोळे काढताना नांदेडला नेत आहेत आणि एसटी आहे. जाण्या येण्याचं भाडं सुद्धा आम्हाला लागत नाही. सर्व जनते करतात. त्यांनी आम्हाला आमच्यावर उपकार केले आणि नाश्ता पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. विश्वांबर पवार आमच्या गोरगरिबासाठी आपलं डोळ्याचं शिबिर ठेवल्याबद्दल पवार साहेबांचं अभिनंदन. सुमनबाई क्षीरसागर वाई. आम्ही इथं डोळे तपासायला आलो फुकट मध्ये शिबिर मध्ये. आता नांदेडला चलो आम्ही गाडीत बसून ऑपरेशन करायला.